तर मित्रांनो, जसं की आता आपण जामवंत महाराजांच्या मंदिराची संपूर्ण माहिती घेतली आहे, तर आता आपण जामखेड याच गावामध्ये असलेल्या खडकेश्वर महादेवाच्या मंदिराला जाणार आहोत. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की हे मंदिर या गावचं नसून अंबड तालुक्यातील दुसरं गाव म्हणजेच खडकेश्वर येथून जामखेड या गावामध्ये चालत आलेलं मंदिर आहे. तर मग या मंदिराची माहिती आपण पुढच्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉगमध्ये आपण जामखेड या गावातील जामवंत महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेतलं होतं, तर आज आपण जामखेड याच गावामध्ये असलेलं दुसरं मंदिर म्हणजेच खडकेश्वर महादेवाच्या मंदिराला भेट देणार आहोत. या मंदिराची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि मंदिराचा इतिहास समजून घेणार आहोत. तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत जामखेड या गावातील खडकेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी. थोडं समोर आल्यानंतर आपल्याला खडकेश्वर महादेव मंदिराची कमान पाहायला मिळते आणि कमानीतून जाणारा रस्ता आपल्याला मंदिराकडे घेऊन जातो. कमानीपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती उजव्या बाजूला आपल्याला खडकेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. तर मित्रांनो, जसं की आता आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत, तर आता आपण अगोदर मंदिर परिसराची पाहणी करणार आहोत आणि पाहणी झाल्यानंतर मंदिराची संपूर्ण माहितीही घेणार आहोत. तर मित्रांनो, खडकेश्वर महादेव मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला एक दत्त मंदिर पाहायला मिळते. त्यापुढे दत्त मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर दत्त मंदिराच्या समोर आपल्याला शनी महाराजांचंही मंदिर पाहायला मिळतं. तर मित्रांनो, शनी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण वळूया मुख्य मंदिर म्हणजेच खडकेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्याकडे. तर मित्रांनो, जसं की आता आपण गाभाऱ्याच्या आत पोहोचलेलो आहोत, तर गाभाऱ्यामध्ये आपल्याला खडकेश्वर महादेवाची अतिशय प्राचीन अशी पिंड पाहायला मिळते.
तर मित्रांनो, हे खडकेश्वर महादेव मंदिर अतिशय प्राचीन असून या मंदिराची बांधणी पूर्णपणे दगडांमध्ये केलेली आहे आणि या मंदिराच्या खांबांवर व भिंतींवर आपल्याला अनेक सुंदर अशा कलाकृत्या व मूर्त्याही पाहायला मिळतात. तर चला मग आता आपण या मूर्त्यांची व कलाकृत्यांची पाहणी करूया. तर मित्रांनो, जसं की आता आपण या मंदिराची संपूर्ण पाहणी केलेली आहे, तर आता आपल्याला या मंदिराची माहिती व इतिहास श्री अशोकजी भाऊ जाधव हे सांगतील.
हे मंदिर आपलं फार पुरातन असून हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर आपलं जामखेड श्री क्षेत्र जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना, जामखेड जांबवंत फार पुरातन काळातील असून हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की हे मंदिर आमच्या गावचं नसून हे मंदिर आपलं अंबडपशी गाव खडकेश्वर गाव आहे, त्या गावाहून इथं मंदिर चालत आलेलं आहे. आमच्या इथली पुजारण पूजा करायला जायचे, त्या निमित्ताने वय झाल्यामुळं पूजा करणं होईना. त्यांनी भगवंताला विनंती केली की तुम्ही आमच्या गावाला चला. भगवंत प्रसन्न झाले की म्हणे ठीक आहे म्हणे, तू आपलं जिथपर्यंत तू पाठीमागं पाहत नाही तोपर्यंत मी तुझ्या पाठीमागे येतो म्हणे. मग ते भगवंत पाठीमागे आले, मंदिर सुद्धा पाठीमागे आलं, मग इथं स्थायिक झालं मंदिर. अशी या मंदिराची आख्यायिका आहे. आणि हे मंदिर कमीत कमी 1000 ते 1100 वर्षाचं असून या मंदिराचा जीर्णोद्धार एकेकाळी अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे. त्यानंतर आता या मंदिर फार पुरातन असून हे पडलेलं होतं पूर्ण, पण गावकऱ्यांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून या मंदिराचं पूर्ण जीर्णोद्धार सगळं गावकऱ्यांनी केलेला आहे. आणि आपलं जामवंत गडापासून आपलं श्रीकृष्ण भगवंताचं आणि जामवंताचं युद्ध झालेलं आहे. त्या युद्धापासून घामावंती नदी तयार झाली. ती नदी आपल्या ह्या इथून म्हणजे मंदिराच्या बाजूनच आहे, बाजूला इथून गेली कधी. हा, मंदिर परिसरामध्ये आपल्या गुरु महाराजांची पर्णकुटी आहे. परमपूज्य गुरुवर्य श्रीधर स्वामी नाना काका महाराज यांची पर्णकुटी आहे. मंदिर परिसरामध्ये दत्त मंदिर आहे आणि तसेच शनी मंदिर सुद्धा आहे. गावकऱ्यांच्या वतीने महाशिवरात्रीला मोठा भंडारा असतो आणि श्रावणमध्ये 4 श्रावण सोमवार खूप भंडारे असतात. इथं जागा नाही पुरत सगळे भंडाऱ्यासाठी, एवढे भंडारे असतात. अच्छा, भरपूर लोक येतात, भरपूर लोक येतात आणि सगळं काम लोकवर्गणीतून आतापर्यंत झालेलं आहे. म्हणजे लोकवर्गणीतूनच समजा भंडारे वगैरे मंदिराचं काम वगैरे सगळं त्याच्यातून लोकवर्गणीतून झालं. तर मित्रांनो, हे होतं जामखेड गावातील खडकेश्वर महादेव मंदिर. अतिशय प्राचीन आणि सुंदर असं हे मंदिर आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर या मंदिराला नक्की एकदा तरी भेट द्या. बाकी ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. श्री अशोकजी भाऊ जाधव यांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.